नमस्कार, मी तृप्तीज किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण संक्रांत स्पेशल मस्त खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू पाहतोय। आता तुम्ही म्हणाल की तिळगुळाचे लाडू कधी खुसखुशीत होतात का? पण हो, आजची ही रेसिपी जर तुम्ही पाहिलीत ना तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की हे तिळगुळाचे लाडू अगदी दगडासारखे कठीण न होता मस्त खुसखुशीत होतात आणि या संक्रांतीला तुम्ही बिंदास या पद्धतीने मस्त लाडू बनवाल। व्हिडिओ तर खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या नक्कीच लक्षात येईल। पाक कसा चेक करायचा हे तर मी सांगितलेलंच आहे। जर पाक फेल गेला, कच्चा राहिला किंवा पुढे गेला तर काय करायचं, लाडू खुसखुशीत व्हावेत यासाठी काय करायचं, यासाठी मी 2 टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। त्यामुळे लाडू 100% तुमचे खुसखुशीतच होणार। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाताला चटके बसले जातात, तर यासाठी काय करायचं, तर अशी काही वस्तू मी तुमच्यासोबत आज शेअर केलेल्या आहेत की ज्याचा उपयोग करून तुम्ही हे लाडू अगदी सहज बनवू शकता। अगदी किलोने जरी तुम्हाला लाडू बनवायचे असतील तरी तुम्ही या टिप्स वापरून सहज एकट्याने बनवू शकता। चला, खूप वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपण तीळ भाजण्यापासून सुरुवात करूयात। तर इथं 1 कप भरून मी तीळ घेतलेले आहेत। इथे पांढरे तीळ मी घेतलेत। आता सुरुवातीपासूनच इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची। लो फ्लेमवरतीच आपल्याला एकसारखं हलवत हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागला तरी सुद्धा चालेल, पण गॅसची फ्लेम आपल्याला अजिबातच वाढवायची नाही। जेव्हा गॅसची फ्लेम आपण लो ठेवतो आणि तीळ भाजून घेतो त्यावेळेस ते एकसारखे आतमध्ये भाजले जातात आणि मस्त टम्म फुगतात। रंग सुद्धा हलकासा चेंज होतो। तर इथे तुम्ही बघू शकता पांढरे शुभ्र असणारे तीळ आता थोडेसे डार्क रंगावरती दिसतायत। आता तीळ भाजले आहेत की नाही हे कसं ओळखायचं, तर यासाठी 3-4 पॉइंट्स आहेत। पहिला पॉइंट असा की तिळामधून हलकासा सुगंध यायला सुरुवात होते। दुसरी ओळखण्याची पद्धत, तीळ थोडेसे डार्क रंगावरती येतात। तिसरी पद्धत, तीळ थोडेसे मोठे टपोरे असे होतात, गोल आकारामध्ये येतात। आणि चौथी पद्धत म्हणजे असे तीळ हातावरती थोडेसे चुरून पाहायचे। चांगला याचा भुगा झाला की समजून घ्यायचं हे तीळ आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। तीळ इथे चांगले भाजून झालेले आहेत। गॅसची फ्लेम आता मी बंद केली आहे। आता हे तीळ आपण वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊयात। तर इथे तीळ मी काढून घेतलेले आहेत। आता हे भाजून घेतलेले तीळ हलकेसे आपल्याला थंड करून घ्यायचे। आता आपले तीळ तर भाजून झालेले आहेत। आता आपल्याला पाक बनवायचा आहे। तर पाक बनवण्यासाठी आपल्याला गूळ सुद्धा तितकाच घ्यायचा आहे जितका आपण तीळ घेतलं होतं। तर 1 कप भरून आपण तीळ घेतले होते, तर 1 कप भरूनच आपल्याला गूळ लागणार आहे। गुळाचे अख्खे खडे न घेता गूळ एकतर आपल्याला चिरून घ्यायचा किंवा तुम्ही इथे खिसून घेऊ शकता। आता हा जो गूळ आहे तो मी आधीच चिरून ठेवला होता, तर आता फक्त आपण तो मोजून घेऊ। आता तुम्हाला जर किलोमध्ये हे प्रमाण घ्यायचं असेल तर एखाद्या भांड्यामध्ये हे तीळ आधी मोजून घ्यायचे आणि त्याच भांड्याच्या नुसार आपल्याला गूळ सुद्धा किसून घ्यायचा आहे। तीळ आणि गुळाचं प्रमाण कळालं। आता पाक बनवायला घेऊयात। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप हे पाक बनवणं आहे। पण पाक बनवत असताना तो जर कच्चा राहिला किंवा पुढे गेला तर काय करायचं, या सगळ्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। तर सगळ्यात आधी तर आपल्याला 1 चमचाभर तूप यामध्ये घालायचं आहे। तूप आवर्जून घाला। बरेच जण अजिबात तूप वापरत नाही। तुपामुळे काय होतं, एक चकाकी सुद्धा येते आणि गूळ खाली तळाला अजिबात चिकटत नाही। आता थोडासा तुपामध्ये हा गूळ आपण परतून घेऊ। फक्त एक काही सेकंदामध्ये तुपासोबतच गूळ आपला परतून झालाय। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। पाणी घातलं की पटकन गूळ विरघळण्यास मदत होते। तर इथे खूप पाणी न घालता फक्त 2 चमचेच पाणी घालायचं आहे। पाणी घातलं, आता तुम्ही बघा की पटकन हा गूळ विरघळला जातोय। एक सांगायचं राहिलं की गुळाचा पाक बनवत असताना संपूर्णपणे आपल्याला गॅसची फ्लेम सुरुवातीपासूनच लो ठेवायची। हाय फ्लेमवरती अजिबात हा पाक बनवायचा नाही। आता सगळ्यात आधी तर आपण गूळ विरघळून घेऊयात आणि पाकाकडे लक्ष देऊयात। तर हे बघा, इथे गूळ चांगला विरघळला गेलाय। आता मात्र पाकाला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची। आता इथे बघा पाकाला चांगली उकळी आलेली आहे। तर उकळी येऊन एक अर्धा मिनिट झालाय। आता आपण पाक चेक करून घेऊ। पाक चेक करत असताना थोडासा तो पाण्यामध्ये घालून पाहायचा आहे। पाकाची जर व्यवस्थित अशी गोळी झाली तर समजून घ्यायचं पाक इथे तयार आहे। पण आता इथे पाक हा खूप असा चिकट वाटतोय, म्हणजेच आपला पाक इथे तयार झालेला नाही। आता फक्त एक अर्धा मिनिटांसाठी हा पाक आपण आणखीन शिजवून घेऊ। पाक उकळी आल्यानंतर फक्त हा पाक मी 1 ते 1.5 मिनिटांसाठी शिजवून घेतला। पुन्हा एकदा तुम्हाला चेक करून दाखवते। तर हे बघा, पाकाची अशी गोळी तयार होते, पण तरी देखील हा पाक खेचला जातोय आणि याच बरोबर हा मऊसूद सुद्धा आहे। हे पहा, गोळी सुद्धा होतीये आणि पाक असा मऊसूद सुद्धा आहे। याच पद्धतीचा आपल्याला पाक हवा आहे। आता हा जर पाक तुम्हाला कळाला नाही, पाक थोडासा कच्चा राहिला तर लाडू मऊसूद होऊ शकतात।
पाक जर पुढे गेला तर लाडू खूप कठीण होतात आणि म्हणूनच यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे की ज्यामुळे जरी पाक तुम्हाला कळाला नाही तरी सुद्धा हे लाडू जे आहेत ते खुसखुशीत व्हायला हवेत. आता यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे आणि पटकन हा जो पाक आहे तो चांगला एकजीव असा मिक्स करून घ्यायचा आहे. पाकामध्ये जेव्हा आपण सोडा घालतो त्यावेळेस तो सोडा त्याचं काम करतो आणि मस्त मऊसूत आणि खुसखुशीत असे लाडू तयार होतात. लक्षात घ्या की जेव्हा आपण यामध्ये सोडा मिक्स करून घेतो लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये पटकन आपल्याला भाजून घेतलेले तीळ घालायचे आहेत. तिळासोबतच आणखीन एक पदार्थ आपल्याला यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे शेंगदाण्याचा कूट. तर नुसते शेंगदाण्याचा पाकळ्या घालण्यापेक्षा शेंगदाण्याचा कूट घातला की मग लाडू खुसखुशीत होण्यास मदत होते. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर इलायचीची पावडर आणि अजिबात वेळ जाऊ न देता लगेचच हे मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट असं रेडी झालंय. आता पटापट आपण लाडू बनवायला घेऊयात. आता सोडा घातल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते पटकन थंड होतं आणि हे थंड होऊ नये यासाठीच आपल्याला एका कढईमध्ये उकळतं पाणी घ्यायचंय आणि यावरतीच आपल्याला हे मिश्रणाची कढई ठेवायची. म्हणजे काय होईल की हे मिश्रण पटकन थंड होणार नाही आणि अगदी सहज असे आपल्याला लाडू वळून घेता येतील. लाडू वळून घेण्यासाठी चमच्याचा कशा पद्धतीने वापर करून घ्यायचा हे आपण बघू. तर आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे प्लास्टिकचे चमचे किंवा या वेगवेगळ्या पद्धतीचे चमचे असतातच. तर थोडेसे गोल आकार असणारे चमचे निवडून घ्यायचे आणि याला थोडेसे तूप लावून घ्यायचं. तूप लावून झालं की मिश्रण या चमच्यामध्ये काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने 2 चमचे एकमेकांवरती ठेवून अशा पद्धतीने आपल्याला गोलसर असा लाडू तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा हाताला अजिबात चटका न लागता गोल आकारामध्ये मस्त गरगरीत असा लाडू तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही सगळे एकाच साईजचे एकसारखे असे लाडू तयार करून घेऊ शकता. चमच्याची ट्रिक तर झाली, आता आपण या साच्याची सुद्धा ट्रिक करून पाहू. तर असे लाडू बनवण्याचे साचे बाजारामध्ये अगदी सहज मिळत आहेत. तर हा साचा घ्यायचा, यामध्ये सुद्धा तूप चांगलं लावून घ्यायचं आणि जितका तुम्हाला लाडू बनवायचा आहे तेवढा लाडूचं मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आणि हाताला अजिबात चटका न लागता अशा पद्धतीने सहज असा तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता. तर हे बघा अगदी मस्त असा लाडू यामध्ये तयार झालेला आहे. साच्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा मोठा इथे घेऊ शकता. मस्त लाडू तयार झालाय. आता याच पद्धतीने थोडासा वेगळा आकार असणारा चमचा मी इथे घेतलाय. यामध्ये सुद्धा मी थोडंसं सारण घातलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त गोल आकार आलेला आहे. 3 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला लाडू बनवून दाखवले. खरं तर सोडा घातल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते हलकं होतं आणि अजिबात हाताला पोळत नाही, भाजत नाही. तुम्ही अगदी हाताने सुद्धा 2-2 हाताने एका वेळेस तुम्ही लाडू वळून घेऊ शकता. तर इथे सगळे लाडू तयार आहेत. सगळं मिश्रण सुद्धा आपलं इथे संपलेलं आहे. मी अगदी सहज हातानेच हे लाडू वळून घेतलेत. एक सारखे असे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता मस्त लाडू दिसत आहेत. तर एक लाडू आपण फोडून सुद्धा पाहूयात. आकार तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत झालाय आणि मस्त हा लाडू खुसखुशीत झालेला आहे. अगदी सहज बोटांनी तुम्ही हा फोडू शकता, इतका खुसखुशीत झालेला आहे. तर पाहिलं किती साध्या सोप्या पद्धतीने खूप साऱ्या टिप्स सहित आज मी तुम्हाला मस्त खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे हे तुमच्यासोबत शेअर केलं. आता जर तुमच्याकडून पाक कच्चा राहिला किंवा पाक खूप पुढे गेला तर मग अशा वेळेस काय करायचं, आपण यामध्ये सोडा घालणार आहोत. सोडा त्याचं परफेक्ट असं काम करतं. यामुळे तुमचा पाक पुढे गेला काय किंवा थोडासा कच्चा राहिला काही फरक पडत नाही. थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी सुद्धा मस्त लाडू वळले जातात. आता जसं मी व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला सांगितलं की सोडा घालत असताना फक्त किंचितभर सोडा घालायचा, फक्त 1 चिमूट सोडा घालायचा. पण जर तुमच्याकडून सोडा जास्त पडला तर मात्र हे मिश्रण पूर्ण भुरभुरीत होऊ शकतं. पटकन गार होतं आणि तितक्याच पटकन ते असं भुसभुशीत होतं. पण कदाचित आपल्याकडून जर हे मिश्रण खूप भुरभुरीत झालं, सोडा जास्त पडला गेला तर मात्र काय करू शकतो, तर अशा वेळेस पुन्हा गॅसची फ्लेम चालू करायची, मिडियम ठेवायची. मिडियम फ्लेमवरती ती कढई तशीच उचलून त्याच्यावरती ठेवायची आणि 2 चमचे आपल्याला साधं पाणी यामध्ये घालायचंय आणि पुन्हा हे मिश्रण आपल्याला पातळ करून घ्यायचंय. अगदी 1-2 मिनिटांमध्ये पुन्हा मिश्रण आहे असं होतं. हवं असेल तर 1 चमचाभर तुम्ही यामध्ये तूप घालू शकता. तुपामुळे छान चकाकी सुद्धा येते आणि तुम्ही अगदी सहज असे पुन्हा लाडू वळून घेऊ शकता. आता हाताला चटके लागू नये यासाठी तुम्ही खूप सारे वस्तू इथे वापरू शकता. जसे चमचे आहेत, तुम्हाला मी ते लाडू बनवण्याचा साचा दाखवला तो तुम्ही इथे वापरू शकता. याचबरोबर तुम्ही लहान आकाराची वाटी सुद्धा इथे वापरू शकता. तर या सगळ्या साहित्यांचा वापर करून तुम्ही अगदी सहज एकट्याने म्हटलं तरी लाडू करू शकता. आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की हे मिश्रण पटकन थंड होतं.
यासाठी आधीच कढईमध्ये पाणी गरम करून ठेवायचं किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून ठेवायचं. फक्त ही काळजी घ्यायची की ते गरम पाणी आपण केलेल्या मिश्रणामध्ये जाणार नाही. लाडू जरी तुम्ही साच्याने नाही वळून घेतले, चमच्याने नाही वळून घेतले तरी हाताने अगदी सहज वळले जातात, कारण हातात घेतल्यानंतर हे मिश्रण पटकन थंड होतं. हाताने सुद्धा अगदी सहज हे वळले जातात. अजिबात आपल्या हाताला चटका बसत नाही. फक्त हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हाताला ते मिश्रण चिकटणार नाही आणि अगदी सहज असे तुम्ही लाडू वळून घ्याल. तर आशा करते की आजच्या ह्या टिप्स तुम्हाला खूप आवडल्या असतील. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.